आम्ही काल पुरुष मध्ये गेलो, तिथं विरोधी पक्षाचा कोणच उमेदवार, जिल्हा परिषदला उमेदवारच नाही. पंचायत समितीच्या काही ठिकाणी कुठलं चिन्ह नाही हेच आम्हाला लक्षात येत नाही. फक्त काळे घराणं आणि पाटील घराणं संपलं पाहिजे ही मानसिकता काही लोकांनी घेतलेली आहे. पण मला एवढं सांगायचं आहे, जे म्हणणारे संपतील पण काळे घराणं आणि पाटील घराणं संपणार नाही. कारण आम्ही बघतोय निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषदच्या येत्या, काही ठिकाणी जागा मोकळ्या सोडायच्या, काही ठिकाणी कोण वेगळं तुतारी घेतंय, कुठलं डबडं टीव्हीचं डबडं घेऊन फिरतंय, कोण काय करतंय हेच कोणाला ताळमेळ नाही. आणि मग मात्र इथं येता तुम्ही निवडून आम्हाला इथं केवळ फक्त वाकरी जिल्हा परिषद पंचायत समिती गट टार्गेट करायचा. कारण वाकरी जिल्हा परिषद पंचायत समिती गटावर अख्या सोलापूर जिल्ह्याचं लक्ष आहे. पण वाकरी जिल्हा परिषद गट पंचायत समिती गट हा काय कुठल्या लुंग्या तुंग्याचा गट नाही. त्यांना एक वेगळा आदर्श, वेगळ्या विचाराचा गट आहे. तुम्ही किती जरी गैरसमज करून दिलं तर हा गट तुमच्या आता आमिषाला बळी पडणार नाही. त्याचं मत हे 7 तारखेला तुम्हाला त्या निमित्तानं दाखवलं जाईल. आणि त्याची जागा तुम्हाला 7 तारखेला 9 तारखेला जेव्हा मोजाय बसताल तेव्हा ह्यांना आपल्या पायाखालची वाळू घसरलेली लक्षात येईल मित्रांनो. कारण बाहेरच्या उमेदवारासाठी भागातल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा ही कुठनं नैतिकता आली, काय देण्यात येईना. बाहेरचा उमेदवार आणायचा आणि भागातल्या उमेदवाराला पाठिंबा द्या म्हणून सांगायचा सरपंच, ही काय पद्धत आहे का? आणि मग लहान मुलासारखं राजकारण आहे. पण आता लोकांनी ठरवली निवडणूक आता लोकांनी हातात घेतलेली आहे. कारण तुम्ही जे वेगळं अपप्रचार करताय, वेगवेगळं आम्हीच दाखवताय, वैयक्तिक स्वार्थापोटी तुम्ही निवडणूक लढवायला लागला हे लक्षात आलेलं आहे. आणि आम्ही आज मत मागण्यासाठी येत असताना आम्ही काय डायरेक्ट मत मागण्यासाठी आलो नाही. आम्ही ह्याच्या पाठीमागे एवढं मोठं काम करत आलोय आणि काम करत राहतोय. आणि म्हणून ते जबाबदारीचं काम तुम्हाला सर्वांना मित्रांनो पार पाडावं लागणार आहे. कारण आदरणीय सहकार शिवणे आदरणीय दादांच्या माध्यमातून या गावाला चांगलं सहकार्य चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आणि योगायोगानं मला तुम्हाला विनंती करायची आहे की 7 तारखेला तुम्ही मतदान हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे हे मतदान ह्या दोघांचं चिन्ह आहे कमळ. कमळ या चिन्हाच्या समोरील बटन दाबून त्यांना आशीर्वाद स्वरूपी मतदान